शुगर फ्री व हेल्दी उपवासाचं मिल्कशेक वेट लॉससाठी डायबिटिक फ्रेंडली आहे, किड्स स्पेशल आहे. तिन्ही व्हेरिएशन्स कसे करायचे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेलं आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. 4 ते 5 इथे खजूर सीड्स काढून घेतलेत, ते भिजत घातलेत. 5 बदाम आहेत भिजत घालून त्याच्यावरची स्किन काढून घ्यायची आहे. काजू आहेत 4 ते 5, 10 ते 12 बेदाणे घ्यायचेत. 2 ते 3 अक्रोड भिजवून घेतलेत. केशर दूध टाकून भिजवून घेतलं आहे आणि मखाणे घेतलेले आहेत. तर बघा, सगळ्यात आधी खजूर टाकून घेतलेलं आहे. मग वॉलनट टाकून घ्यायचं. जे काही आपण आत्ता इन्ग्रेडियंट्स दाखवलेत ते सगळे आपण टाकून घेणार आहोत. आता जर मुलांना बनवत असाल किड्ससाठी तर हे सगळं ड्रायफ्रूट्सचं प्रमाण जास्त ठेवा. इवन बेदाणे आहेत ते जास्त ठेवा, खजूर जास्त ठेवा, वरून एखादं फ्रूट ॲड करा. म्हणजेच मुलांना ते हेल्दी होईल आणि त्यांचं भुकेनुसार त्यांना परफेक्ट असेल. त्यांच्या उंची वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी अगदी परफेक्ट आहे. हे सगळं मिक्सचर घातल्यानंतर मिल्क घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जितकं बारीक होईल तितकं. आता याच्यामध्ये जसं म्हटलं किड्ससाठी आपण फ्रूट घालून घेऊ शकतो. बनाना, ॲपल यासारखे कुठलेही फ्रूट तुम्ही ॲड करून घेऊ शकता. आता जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, वेट लॉससाठी हवं असेल तर ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी ठेवा, मिल्क जास्तीचं घाला आणि मखाणे पण जास्त घाला. म्हणजे फ्रूट अवॉइड करा वेट लॉससाठी आणि डायबिटिक्ससाठी पण फ्रूट अवॉइड करा. खजूर कमी घाला, बेदाणे कमी घाला आणि थोडे ड्रायफ्रूट पण कमी घातलेत तर अजून चांगलं होईल, जेणेकरून आपलं शुगर स्पाईक होणार नाही. तर अशा पद्धतीने बघा, बोलता बोलता मिल्कशेक रेडी झालेला आहे आणि खरंच हे खूप फुलफिल करतं. हे पिल्यानंतर पोट बराच वेळ आपलं भरलेलं असतं आणि आपण काही उपवासासाठी रेडीमेड पॅकेट्स किंवा तळण असलं काही खात नाही.